गाईज कसे तुम्ही होप तुम्ही सगळे बरे असतील. आम्ही मार्केटात बसलो आहे आणि मार्केटमध्ये एकदम बिनमोसमी पाऊस येऊन राहिला आहे. एवढा माल पडला आहे ना आमचा, एवढा माल पडला आहे, पण पाऊस खूप येतो आहे. आणि आम्ही माहिती आहे ते छठ पूजाचा पण आम्ही एवढा माल घेतलेला आहे. आणि आज आईने एक्स्ट्रा आईचा माल विकून गेला तरी आईने माल घेतला. आणि एवढा धंदा ना अजिबात नाही आहे. धंदा तर होत नाही, पूर्ण मार्केट सुनसान आहे. आणि ना माल असाच पडला आणि पाऊस पण एवढा आहे. आई तर कशी बसली आहे बघ. पूर्ण मिरची पडली आहे. ही पण मिरची आहे, ही पण गवार आहे, इथे पण माल आहे, इथे झाकून पण माल आहे. हे बघा पूर्ण असंच पडलेलं आहे. तो तिकडे छठ पूजाचा माल आहे बघा, पूर्ण झाकून ठेवलेला आहे छठ पूजाचा माल पूर्ण. आई बघा कशी बसली. ए बाबू थैली निकाल. आई कशी बसली पावसामध्ये. आणि मी छत्रीत बसली आणि आई पावसात बसली. आणि इथे माल एवढा पडलेला आहे. तुम्हाला मिरची, अद्रक, अजून दुसरं काही भाजीपाला पाहिजे असेल तर आमच्या इथे स्वस्त आणि मस्त भावमध्ये भेटणार तुम्हाला. कारण खूप कमी भावमध्ये होलसेलमध्ये आम्ही विकतो. आणि खूप लोक बोलायचे तुमचं दुकान दाखवा, दुकान दाखवा. आता मी तुम्हाला एकदम आमचं दुकान दाखवते. पण ना खूप पाऊस येऊन राहिला, बाहेर निघूशी पण नाही वाटत आहे. गरमीचं असं वाटतं की किती पाण्यात भिजायचं. पण आहे ना आता एवढ्या पावसामध्ये बाहेर निघूशी नाही वाटत आहे. मी बघा एवढ्या मोठ्या छत्रीमध्ये मी बसलेली आहे असे जाते. आणि आता बघू संध्याकाळपर्यंत काय तो छठ पूजाचा माल आहे विकायला आणलाय. सेल होतो की नाही होतो माहिती नाही, पण बघू चला ना. कारण एवढा पाऊस आहे रोडावरती, मला दाखवते पब्लिकच नाही आहे, अजिबात घेणारी पब्लिक नाही आहे. इथे समोर ते फ्रूटवाले आहेत. ते बघा हा आपलं दुकान पूर्ण मार्केट सुनसान आहे, पूर्ण सुनसान मार्केट. पावसामध्ये कसं कोणी माल विकणार तर काही कळून नाही राहिलं. आणि ना गिराईक पण नाही आहे. आणि तो छठ पूजाचा माल घेतलेला आणि तो पुरा झाकून ठेवला आहे कारण की ना पाऊस येणार ना तर तो काळा होऊन जाणार, म्हणजे डाग पडून जातील पाण्याचे, काळा होऊन जाणार. सुका असतो ना तो माल. पण खूप प्रॉब्लेम आहे, काय करायचं काही समजतच नाही मला. झाकून ठेवलेलं आहे आम्ही, पूर्ण झाकून ठेवला आहे असाच माल. कारण की ना म्हणजे एवढा पाऊस पडतोय ना. आणि हा पाऊस बिनमोसमी आहे. खरं तर आता थंडीचे दिवस आहे, पण काय माहिती पाऊस का बरं पडून राहिला माहिती नाही. असं फर्स्ट टायमाला झालं की म्हणजे मी फर्स्ट टायमाला बघते की ह्या दिवसांमध्ये पाऊस आलेला आहे असं. कारण मी दरवर्षी आम्ही तर छठ पूजेचा माल आणतो, पण कधी पाऊस नाही आला आहे. पण यावेळी कसं काय पाऊस आला काय माहिती नाही. बघू आता सेल होतो की नाही. कंटिन्यू